जलवा है हमारा यहाँ। तर मित्रांनो, तुम्ही जो आता प्रिव्ह्यू बघितला तो कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, CapCut ओपन झाल्यानंतर नो प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. नो प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला सिम्पली इथे सिलेक्ट करून तुम्ही ॲड करून घ्यायचे. बिटमार्क व्हिडिओ ॲड करून झाल्यानंतर सिम्पली जे तुम्हाला इथे कोपऱ्यात क्लिक करून घ्यायचं. कोपऱ्यात क्लिक केल्यानंतर त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं. व्हिडिओला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इकडे स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ते एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करून इथून जे सॉन्ग असेल ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली बॅक घ्यायची. त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर आता अशा प्रकारे मित्रांनो पुढे यायचे. पुढे आल्यानंतर आता तुम्हाला जे येते ते बीट 2 येत असेल त्याच्या अलीकडे बीट 1वरती येऊन जे येते तुम्हाला इथे स्प्लाईटवरती क्लिक करून ते कट करून घ्यायचे. त्यानंतर अशा प्रकारे पुढे जायचे. पुढे मित्रांनो बीट 3 येत असेल त्याच्या अलीकडे बीट 2वरती येऊन तुम्हाला जे येते पुन्हा ते कट करून घ्यायचे. त्यानंतर अशा प्रकारे पुढे जायचे. बीट 4 येत असेल त्याच्या अलीकडे बीट 3वरती येऊन तुम्हाला एक कट करून घ्यायचे. त्यानंतर जे येते बीट 5 येत असेल त्याच्या अलीकडे येऊन आपल्याला बीट 4वरती एक कट करून घ्यायचे. त्यानंतर जे येते त्या पुढचे फोटो बीटवरती यायचे. अशा प्रकारे बीट 6वरती आल्यानंतर इथून तुम्हाला सिम्पली बीट 5वरती येऊन तुम्हाला इथे कट करून घ्यायचे. त्यानंतर जे येते सिम्पली इथे बीट 7 येत असेल त्याच्या अलीकडे बीट 6वरती येऊन जे तुम्हाला इथे कट करून घ्यायचे. तर अशाच प्रकारे सर्व बीट तुम्हाला कट करून झाल्यानंतर इथून जे येते तुम्हाला सिम्पली 2 बटने झूम करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला त्या स्टार्टिंगच्या लेअरवरती क्लिक करून तुम्हाला इकडे स्क्रोल करायचे. इथून तुम्हाला रिप्लेसवरती जायचे. रिप्लेसवरती गेल्यानंतर तुम्हाला जे येते सिम्पली फोटोजवरती जायचे. फोटोजवरती गेल्यानंतर तुमचा जो काही फोटो असेल त्याला जे तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे इथे मी फोटो ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर जे येते सिम्पली त्या फोटोला जे येते तुम्हाला 2 बटने अशा प्रकारे झूम करून घ्यायचे. झूम करून घेतल्यानंतर सिम्पली इथून जे येते सर्व बीटनुसार फोटो तुम्हाला जे येते अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, सर्व फोटो इथे ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला 2 बटने झूम करून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर जे इथे स्टार्टिंगच्या फोटोवरती येऊन इथे की फ्रेम ॲड करायचे आणि एक एंडिंगला एक की फ्रेम ॲड करायचे. स्टार्टिंगच्या की फ्रेमवरती येऊन तुम्हाला जे इथे फोटोला अशा प्रकारे झूम करून घ्यायचे. फोटोला झूम करून झाल्यानंतर सिम्पली जे येते आता त्या पुढच्या फोटोवरती यायचे. अशा वगैरे पुढच्या बीटवरती आल्यानंतर तुम्हाला जे येते सिम्पली पुन्हा 2 बटने थोडंसं अजून झूम करून घ्यायचे. म्हणजे फोटो आपल्याला नीट टच होईल अशा प्रकारे. त्यानंतर जे ते सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचे. एक स्टार्टिंगला एक की फ्रेम ॲड करायचे आणि एक एंडिंगला. त्यानंतर स्टार्टच्या की फ्रेमवरती यायची तुम्हाला. त्यानंतर सिम्पली बेसिकवरती येऊन तुम्हाला जे ते सिम्पली -190 जे आहे ते तुम्हाला ते करून घ्यायचे. म्हणजे अशा वगैरे आपल्याला डावीकडून उजवीकडे जाताना असं करून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्हाला फोटो सेट करून घ्यायचे. त्यानंतर जे ते सिम्पली डन करायचे. डन झाल्यानंतर त्या पुढच्या बीटवरती यायचे. पुन्हा इथे एक स्टार्टिंगला एक की फ्रेम ॲड करायचे आणि एक एंडिंगला. त्यानंतर स्टार्टिंगच्या की फ्रेमवरती येऊन तुम्हाला जे ते सिम्पली पुन्हा बेसिकवरती जाऊन +174 किंवा 90 ठेवून घ्यायचे. ड्युरेशन अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन करून त्या पुढच्या फोटोवरती यायचे. ते सुद्धा तुम्हाला जे ते अशाच प्रकारे सर्व फोटो करून घ्यायचे. अशा प्रकारे जे ते स्टार्टिंगला एक की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर बेसिकवरती येऊन अशा प्रकारे ते -190 ठेवून घ्यायचे. त्यानंतर एंडिंगला येऊन आपल्याला जे ते पुन्हा एक फ्रेम ॲड करून पुन्हा 0 करून घ्यायचे. त्यानंतर डन करायचे. डन झाल्यानंतर अशाच प्रकारे सर्व इथे तुम्हाला जे ते 2 सेकंदच्या अलीकडे जे बीट असतील तितके तुम्हाला सेट करून घ्यायचे. त्यानंतर जे येते तुम्हाला इथे ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट द्यायचे. त्यासाठी जे येते त्या स्टार्टिंगच्या म्हणजे सेकंड बीटवरती क्लिक करून तुम्हाला जे येते सिम्पली इकडे स्क्रॉल करून ॲडजस्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर जे येते सॅच्युरेशन मायनस करून घ्यायचे. त्यानंतर फिल्टर्सवरती यायचे. फिल्टर्सवरती आल्यानंतर मोनोच्या कॅटेगरीत जाऊन BW1 हा बीट ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर जे येते एक फोटो सोडून त्या पुढच्या फोटोवरती यायचे. त्यानंतर पुन्हा जे येते तुम्हाला इकडे स्क्रॉल करायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून इथून तुम्हाला जे येते सॅच्युरेशन पूर्ण 0 करून घ्यायचे मायनस. त्यानंतर जे येते मोनोवरती येऊन BW1 हा बीट ॲड करून इथून याची लेंथ जी असेल ती पूर्ण वाढवून घ्यायची. त्यानंतर जे येते डन करायचे. त्यानंतर एक फोटो सोडायचे आणि त्याच्या लास्टच्या फोटोवरती यायचे. त्यानंतर जे येते सिम्पली पुन्हा ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशन पूर्ण मायनस करून घ्यायचे. फिल्टर्सवरती आल्यानंतर BW1 हा बीट ॲड करून सिम्पली डन करून घ्यायचे. त्यानंतर जे येते आता सिम्पली अशा प्रकारे 2 बटने झूम आउट करून घ्यायचे. त्यानंतर जे येते आपल्याला मेन बीटवरती यायचे. बीटवरती आल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला एक की फ्रेम ॲड करायचे आणि एक एंडिंगला. त्यानंतर जे ते स्टार्टिंगच्या की फ्रेमवरती येऊन तुम्हाला इथून जे येते फोटो अशा प्रकारे झूम करून घ्यायचे. नंतर पुन्हा त्या पुढच्या फोटोवरती यायचे. इथे सुद्धा जे तुम्हाला सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करून एक स्टार्टिंगला एक की फ्रेम ॲड करायचे आणि एक एंडिंग आहे. त्यानंतर स्टार्टिंगच्या की फ्रेमवरती येऊन तुम्हाला जे येते फोटो झूम करून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व इथे तुम्हाला जे येते झूम आउटचा आहे ते हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. की फ्रेम ॲड करून तुम्हाला जसं मी सांगितलं आहे तसं. त्यानंतर जे येते आता तुम्हाला फोटोमध्ये इफेक्ट ॲड करायचे. त्यासाठी यायचे
2 सेकंद बस यायची अशा प्रकारे. त्यानंतर जे आहे ते सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचे. त्यानंतर ॲनिमेशनवरती जाऊन तुम्हाला जे आहे ते सिम्पली रॉक वर्टिकली हायपिट ॲड करून इथून ही लेन्थ जी असेल ते पूर्ण वाढवून घ्यायची. त्यानंतर जे त्या पुढच्या फोटोवरती यायचे. त्यानंतर रॉक हॉरिझॉन्टली हायपिट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे ते इथून लेन्थ पूर्ण वाढवून घ्यायची. त्यानंतर पुढच्या फोटोवरती यायचे रॉक वर्टिकली आणि त्या पुढच्या फोटोवरती सुद्धा जे तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हायपिट ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे जे आहे ते रॉक वर्टिकली आणि रॉक हॉरिझॉन्टली हाच इफेक्ट जे आहे तुम्हाला एक फोटोला रॉक वर्टिकली आणि दुसऱ्या फोटोला रॉक हॉरिझॉन्टली हायपिट ॲड करून जे ते सिम्पली डन करून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते सिम्पली येतात तुम्हाला 2 सेकंद पैसे यायचे. 2 सेकंद पैसे आल्यानंतर इथून जे आहे तुम्हाला सिम्पली ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला जे आहे ते उजवीकडे स्क्रॉल करून अशा प्रकारे जे आहे तुम्हाला मी दाखवून देतो. थांबा. ट्रान्झॅक्शनवरती क्लिक केल्यानंतर लाईट इफेक्टच्या कॅटेगरी जाऊन तुम्हाला इथून जे ते ब्लेंच हायपिट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे ते सिम्पली इथून अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचे. अप्लाय टू ऑलवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली ते सर्व क्लिपला हायपिट ॲड होऊन जाईल. त्यानंतर डन करायचे. त्यानंतर जे ते सिम्पली आपल्याला आता इथे 2 बटन झूम करून घ्यायचे. 2 सेकंडच्या अलीकडे सुद्धा हा ट्रान्झॅक्शन ॲड झालेला आहे फोटोमध्ये आधीमध्ये. त्यानंतर जे ते इथे जे ते आपल्याला पुन्हा जिथे अलीकडे जे बारक्या बीट होते आपण ब्लॅक अँड व्हाईट केलेले त्या तिथे तुम्हाला झालेलं असेल तिथून जे ते सिम्पली इथून हा ट्रान्झॅक्शन इथून काढून घ्यायचे. अशा प्रकारे जे ते ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला जे ते सिम्पली ह्या इथे ऑप्शनवरती क्लिक करून डन करून घ्यायचे. त्यानंतर स्टार्टिंगला यायचे ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करायचे. ॲड ओव्हरले केल्यानंतर फोटोजवरती जायचे. फोटोजवरती गेल्यानंतर म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इमोजी दिलेला असेल त्याला जे ते ॲड करून घ्यायचे. त्यानंतर बॅक घेऊन आपल्याला जे ते पुन्हा बेसिकवरती जायचे. बेसिकवरती आल्यानंतर स्केलवरती येऊन इथून ह्याची स्केल जे असेल ते 101 ठेवून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर डन करायचे. त्यानंतर इथून ह्याची लेंथ जे असेल ते पूर्ण वाढवून घ्यायचे. अशा प्रकारे वाढवल्यानंतर सिम्पली जे आहे तुम्हाला बॅक घेऊन जे आहे तुम्हाला इथून सिम्पली हा व्हिडिओ तुम्हाला शेअरवरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस करून हा व्हिडिओ तुम्हाला जे आहे ते सेव्ह करून घ्यायचा.